श्री क्षेत्र कवडधन मारुती मंदिर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज गावामध्ये शिवपुराण कथेचं आयोजन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने ही प्रवचन रूपी सेवा आलेली आहे। शिवरात्र म्हणजे जीवाला जे दुःख आहे जीवाला जे दुःख आहे ते दुःख निवारण करणारी रात्र म्हणजे शिवरात्र आहे। शिव म्हणजे कल्याण स्वरूप परमात्मा आहे। प्रत्येक जीवाचं दुःख निवारण करणं, शरण आलेल्यांना दुःखमुक्त करणं हे शिवतत्वाचं काम आहे। आणि त्यानिमित्तानं ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथे विवेका असण्याची कीजे। ज्याप्रमाणे चंद्र म्हटलं की तिथं चांदण्या असतात, पौर्णिमेला आपण पाहतो सगळ्या तारा सहित चंद्र उगवलेला असतो आणि चांदण्या ह्या त्या चंद्राची शोभा आहे। तसं शंभू म्हटलं की तिथं अंबिका असते, जिथं या संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान महादेव म्हटलं की पार्वती माता तिथं असते। शिव म्हटलं की तिथं शक्ती असते, कारण अर्धनारी नटेश्वर हे दिसायला दोन आहेत पण असायला कसे आहेत एकच आहे। दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी। दोन दिसायला दोन सारखे दिसते पण ते दोन नसून एक असते, म्हणून शिवशक्ती। जिथं महादेव आहेत तिथं उच्चार नाही जरी केला तरी शक्तीचा तिथं काय आहे अस्तित्व आहे। शंभू तेथ अंबिका, संत तेथे विवेका असण्याची कीजे। ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जिथं संत म्हटलं की तिथं विवेक असतोच। कोणाला म्हणावा संत? ज्यांच्या ठिकाणी विवेक आहे त्यांना संत म्हणा। तुम्ही म्हणता महाराज त्यांनी लय मोठा बुक्का लावला होता, मस्त भगवे कपडे धारण केले होते, गळ्यात मोठमोठ्या माळा होत्या, दाढी होती, जटा होते, कमंडलू होतं, त्यांनी आम्हाला आशीर्वाद बी दिला बरं का। बरं एवढंच नाही तर आम्हाला असं सांगितलं की तुमच्या घरातल्या सगळ्याला नोकऱ्या लागतील, पण त्यांच्याकडे विवेक नव्हता, मग ते संत नाहीत। अलग ध्यानात संत तेथे विवेका हे ज्ञानोबरायांचे सूत्र आहे। कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भारतीय तत्वज्ञानामध्ये श्रेष्ठ ग्रंथ आहे। नामदेवरायांनी याचं वर्णन केलेलं आहे, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी होई अनुभवावी। अनुभवावी म्हणजे काय करावे? पारायण करावी का पाठ करावी का त्याचा अर्थ समजून घ्यावा? क्या बात माऊली, अर्थ समजून घेणं। कारण नाथ महाराज सांगतात, शब्द घोकोनिया करावे ते काय, अर्थाकारे राहे होऊनिया। शब्द पाठ करणं पाठासाठी पाठांतर आहे का शब्दाचा अर्थ कळून घेण्यासाठी पाठांतर? अर्थ कळून घेण्यासाठी पाठांतर। आणि अर्था वाचून जर पाठांतर असलं तर ते ओझ्यावालं गाढव, शब्दाचं ओझ तसं तो गाढव आहे। म्हणून शब्द घोकोनिया करावे ते काय असं सांगतात नाथ महाराज। म्हणून शब्द आणि शब्दाचा अर्थ लक्षात येतो फक्त मनुष्य देहात, बाकीच्या देहामध्ये शब्दाचा अर्थ कळत नाही। आणि शब्दाचा अर्थ कळतो म्हणून ज्ञानोबराय सांगतात की संत कोणाला म्हणावा? संत तेथे विवेका असण्याची कीजे। जिथं विवेक आहे त्याला संत म्हणावं। मग विवेक कोणता? भगवान शंकराचार्य सांगतात
आत्मा अनात्मा विवेक ज्ञानम ज्ञानम भवती निर्मला. जसं माय माऊली दळणातले खडे निसतात तर खडे खडे बाजूला सारते तर रास एकीकडे. एवढी तर आपल्याला बुद्धी आहे ना. मग ज्या बुद्धीनं आपण दळणातले खडे बाजूला केले त्याच बुद्धीनं आत्मा आणि अनात्माचा निवाडा करता येतो. आत्मा म्हणजे मी कोण आहे आणि अनात्मा म्हणजे जे मी नाही ते, हे बाजूला करता येते. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. हे जे 3 गुण आहेत ना ते आसार आहेत. तमोगुण रजोगुण सत्वगुण. म्हणून हे शरीर, हे प्राण, हे कर्मेंद्रिय, हे लोक, हे भोग, हे शरीर हे तमोगुणाचे, प्राण कर्मेंद्रिय रजोगुणाचे आणि ज्ञानेंद्रिय अंतकरण हे सत्वगुणाचे. त्रिगुण आसार आणि निर्गुण हे सार. तुम्ही आता इथं निर्गुण परमात्मा आहेत, ही तुमची वास्तविक ओळख आहे. आणि ही वास्तविकता ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तुमची खरी शिवरात्र. नाहीतर नुसत्या फराळी करून शिवरात्र साजरा होत नसते. त्या शिवतत्वाला ओळखायला पाहिजे. काय आहे ते शिवतत्व? ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये ही प्रगटता होईल, ही ओळख होईल शिवाची. कारण अहम देवनी शंभू शांभवी झाला. अहम जाळावा लागतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. दक्ष प्रजापतीचा ज्यावेळेस अहंकार गळाला, फार उशीर झाला होता. शेवटी जिवंत करण्यासाठी त्यांना बकऱ्याचं तोंड लावावं लागलं. बकऱ्याचं मुंडक. दक्ष प्रजापती म्हणजे महादेव म्हणजे जावई बापू आणि प्रजापती दक्ष म्हणजे सासरा. सासऱ्याला जिवंत करायचं तर जावयाला ते बकऱ्याचं तोंड लावावं लागलं. म्हणजे किती लाजिरवानं जिनं झालं. तैसे लाजिरवाणे जिणे दीक्षितांचे. वेश्या भोगी कवड्यावेचे मग दारहीन दे चेपू देतीयेचे. तैसे लाजिरवाणे जिणे दीक्षितांचे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ती येऊ द्या म्हणते. ती एकदा पैसे संपले ते म्हणजे उठा. जय पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याचं बँक बॅलन्स जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच स्वर्गामध्ये प्रवेश आहे. आणि एकदा की बँक बॅलन्स संपलं की मग तिथून मग काय होते? अधपतन होते. मृत्यू लोकाकडे यावं लागतं. मग पुण्य करून स्वर्गामध्ये जाण्यापेक्षा, पाप करून नरकामध्ये जाण्यापेक्षा साधू संतांच्या संगतीमध्ये शिवतत्व कळून घेणं हे कधीही अत्यंत उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. येण्याची शरीरे, याच शरीरामध्ये शरीरा येणे सरे. शरीराला येणं संपवता येतं. कारण शरीर दुःखाचं मूळ कारण आहे. दुःखाला कारण काय आहे? शरीर. शरीर विटाळाचे आळे. शरीर माया मोह पाश जाळे. पतन शरीराच्या मुळे शरीरे काळे व्यापिले. या शरीराला काळ खायला बसलेला आहे. टपून बसलेला आहे का? घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही आहे किती अवकाश, कितीक राहिले म्हणून वाट पाहायला लागला. म्हणून मृत्यू कधी नाही हो. लोक कधी मरत नाहीत. नित्यमरण चालू आहे. नित्यमरण चालू, क्षणाक्षणाला चालू आहे. पाणी, वाहत पाणी आपण ओंजळ भर घेतो तर तेच पाणी आहे का दुसरं पाणी आहे? तेच पाणी नाहीये, दुसरं पाणी आहे. ते पहिलं पाणी निघून गेलं. ते वाहत पाणी, प्रवाह आहे पाणी. तसं शरीर तेच वाटतं आपल्याला, पण तेच नाहीये. ते शरीर निघून गेलं. नाथ महाराजांनी याचा हिशोब लावलेला आहे. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोच. हे एका तासामध्ये कोटी वेळेस सृष्टी उत्पन्न व्हायला लागली आणि नष्ट व्हायला लागली. आणि या सृष्टीच्या उत्पन्न होण्याला आणि नष्ट होण्याला जो जाणायला लागला तो मात्र उत्पन्न होत नाही आणि नष्ट होत नाही. ते तत्व म्हणजे शिवतत्व.
आणि ते इथं आहे, आता आहे, आणि ते तुम्ही आहेत अशी ओळख करून घ्यावा लागेल, निसावं लागेल. मग दळण जात असते. निसल्या बगर दळण जातं का? नाही जात. म्हणून स्थूल सूक्ष्म दळियेले कारणासहित. आमच्या जनाबाई काय म्हणतात, मी दळण दळायला लागले. चंद्र सूर्य दळियेले तारांगणासहित. हे ते 14 भुवन 33 कोटी देव हे सगळं दळलं आम्ही. स्थूल शरीर दळलं, सूक्ष्म शरीर दळून घेतलं. कारणासहित म्हणजे अज्ञानासहित ह्याला दळून टाकलं. आता उरलं काय? ते पीठ उरलं ना. ते पीठ उरलेलं म्हणजे शिवतत्व आहे, आणि ते तुमच्या आमच्यामध्ये विद्यमान आहे, आता आहे, इथं आहे. आणि त्या शिवाचं लक्षण काय आहे? जीवाचं लक्षण काय आहे? जीव कशाला म्हणा? ज्याला कळतं त्याला जीव म्हणावा ना, बरोबर? आता हे भिंत आहे, याला जीव म्हणता येते का? ज्याच्यामध्ये हालचाल होते ना त्याला जीव म्हणावं. मग जे पोळतं त्याला काय म्हणावं? अगदी बरोबर आहे ना. तुमच्याकडे असंच आहे ना, आमच्याकडे असंच आहे. तुमच्याकडे काही वेगळं आहे का? ज्याला जे पोळतं त्याला काय म्हणावं? अग्नी म्हणावं. आणि ज्याला कळतं त्याला काय म्हणावं? जीव म्हणावं, चैतन्य म्हणावं. आणि जीव शिव दोन्ही हा हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. जीव आणि शिव एकाच तरंगाचे, पाण्याचे 2 तरंग. जीव आणि शिव एका पाण्याचे काय आहे? 2 तरंग. मग जीव कधी शिवाहून वेगळा आहे आणि शिव कधी जीवाहून वेगळा आहे? मग शिव तर म्हणायला तू माझा आहे. काय म्हणायला लागला शिव? तू माझा आहे. पण आपण काय म्हणायला लागलो? मी बापाचा आहे, मी सोयऱ्याचा आहे, मी धैर्याचा आहे, मी जातीचा आहे, मी गोताचा आहे, मी कुळाचा आहे. मग हे कोणाकून चुकायला लागलं? आपल्याकून चुकायलं का त्याच्याकून चुकायलं? आपल्याकून चुकायला लागलं. मग आपली चूक कोण दुरुस्त करणार बरं? आपल्यालाच करावं लागेल. मग आपली चूक दुरुस्त करण्याचं ठिकाण कोणतं आहे बरं? मनुष्य देह. कारण हा देह निघून गेला की ही चूक दुरुस्त करता येत नाही. मागुता हाची जन्म पावसी, हे तो न घडे रे सायासी. हाच मनुष्य देह मिळेल अशी काही गॅरंटी? मानव तन अनमोल रे, इसे मिट्टी में ना तोल रे. अब तो मिला है फिर से मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मानव तन अनमोल रे. हे अनमोल असा मानव देह, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझको दिया. दिला ना 3.5 हाताचा मानव देह देवानं कृपा करून दिला. खाया पिया सुख से सोया, यूं ही उम्र गवाया. खाया पिया सुख से सोया, यूं ही उम्र गवाया. भजो रे मन गोविंदा, भजो रे मन गोविंदा, भजो रे मन गोविंदा, भजो रे मन गोविंदा. 3.5 हाताचा मानव देह, अनमोल देह ईश्वरानं कृपा करून दिलेला आहे. आणि आपण खाण्यापिण्यामध्येच काय केला? वाहून टाकला. बालपण खेळण्यामध्ये गेलं, तारुण्य विषय संपादन करण्यात गेलं, आणि म्हातारपण आता चिंतेमध्ये चाललं की एवढी संपत्ती मी गोळा केली कष्टानं, आणि हे लेकरं माझ्या डोळ्यासमोर अशी उधळायला लागली म्हणून माझी जळायला लागली. कारण ज्याचं जळताना त्यालाच कळतं की किती मी हाडाचे काड केले, रात्रीचे दिवस केले आणि हे गोळा केले. बर का? म्हणून मी फक्त कस्टमर बनून राहिलो. कस्टमर म्हणजे काय माहिती का? कष्ट करू करू मर. कष्ट कर मर, कर मर कर. हे करू करूच मरायला लागलं आणि हे ऐकतच पैसे उधळायला लागलं माझ्या डोळ्यात देखत, म्हणून म्हातारे जळायला लागले. म्हणून आचार्य सांगतात, बालस्तावत क्रीडा आसक्ता. बालपणामध्ये आसक्ती असते कशाची? खेळण्याची. तरुणस्तावत तरुणी रक्ता.
तरुण पोरांना बायको आवडती, म्हणून त्याच्याकडून मायबाप सुटत येत आणि बायको जुटत, की मायबापाचं कतही ऐकत नाही. हे चांगलं होतं महाराज, काय करावं पोरग, आता ऐकतच नाही. काय केलं तिनं काय माहित, अशी जादू वशच करून टाकला, बैलच करून टाकला. ऐक म्हणतात का नाही, असं ऐकतच का नाही आपण, ऐकत. महाराज लय चांगलं होत, बहु होता भला, पण त्या बाईनं काय केलं, नाशिलो हो महाराज, काय करावं, लेकरू लय चांगलं. तसं हा जीव लय चांगला होता, पण प्रकृतीच्या नादानं नादावला आणि शिवतत्वाला विसरून गेला, आणि हे लक्ष 84च्या फेऱ्या फेरायला लागला. म्हणून लक्ष 84 न चुके फेरा. हा जर फेरा आपल्याला चुकवायचा असेल तर ज्ञानोबरायांना शरण या, कारण ज्ञानेश्वरी मधला एक एक शब्द काय आहे, मंत्र आहे, मंत्र. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, हे नुसती बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशातला भाग नाहीये बरं का. संसार जिनिते हे शस्त्र, हे संसाराला जिंकण्याचं काय आहे, शस्त्र. आत्मा अवतरणविते मंत्र, हे तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं कळून देणारे मंत्र आहेत. अक्षरे, हे अक्षर, एक एक अक्षर काय आहे, तुमच्या डोळ्याचा रोग जाण्याची सुद्धा एक ओवी आहे याच्यात. गुडघे दुखू नये म्हणून सुद्धा एक ओवी आहे, माऊलीने टाकली बरं का. मन पागल माणूस सुधारवण्याचं सुद्धा याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे बरं का. पण जरा इमानदारीनं मन लावून आपण वाचायला पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, कारण पंढरपुरामध्ये तो जो देव उभा आहे. म्हणून कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा. पंढरपुरामध्ये कीर्तनामध्ये देव असतो, आणि कसा असतो, उभा असतो, आणि त्याची ओळख करून घेण्यासाठी त्याच्याकडे जावं लागत असतं, साधू संतांकडे जावं लागत असतं. कारण रोग्याला रोग कळत नसतो, ते डॉक्टरला रोग कळत असतो. तसं सगळ्या जीवाला भवरोग आहे, भवरोग, जन्म मृत्यूचा रोग लागलेला आहे, आणि तो रोग दुरुस्त करण्यासाठी इथं वैद्य कोण आहे, पुंडलिक वैद्यराजे. पुंडलिकानं हे परब्रह्म जे उभं केलेलं आहे, ते लय मोठा डॉक्टर आहे. हे सगळ्याचे रोग दुरुस्त करते, सगळ्याच्या नाड्या माहिती त्याला. तू का म्हणे मज कळो येते अंतर. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवाला सगळ्याच मन कळत असत, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वांभर परिहार चिनलय, तिथं काही सांगायची गरज नाही, माझं देव असं झालं तसं झालं, त्याला आपोआप कळत असत. फक्त आपण काय करायला पाहिजे, तिथं शरण जायला पाहिजे. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी, देवा मी तुला शरण आलेलो आहे. म्हणून बरवे झाले आजीवरी, आतापर्यंत बरं झालं. काय बरं झालं, एवढं नुकसान झालं महाराज, शेतामध्ये काही पिकलं नाही, लेकरं असे निघाले, हाकलून द्यायला लागलेत, म्हातारपण आहे, कमवता येत नाही, काही हरकत नाही, बरं झालं. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहे. हे शरीर काळाच्या मुखात गेलं नाही ना, हे सगळ्यात चांगलं झालं. वाचून आलो येथवरी, इथपर्यंत तुमच्या दरबारात आलो, उरले त्या हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. सांसों की माला पे सिमरू मैं हरि का नाम, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं हरि का नाम. प्रेम के पथ पे चलते चलते हो गए मैं बदनाम, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं हरि का नाम. प्रत्येक श्वासाला मी त्या देवाचंच नाव घेणार. का? कारण श्वास कोण चालवतो? देव चालवतो. मग जो श्वास चालवायला लागला ना, त्याचं नित्य नामस्मरण व्हायला पाहिजे. मार्गी हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला, कपाळी केशरी गंध,
दत्ता मला तुझा छंद. आपल्याला संसाराचा छंद लागला म्हणून दुःख व्हायला लागलं. ते जन्ममरणाचा रोग जायला काही उशीर नाही हो, आपला छंद सुटायला उशीर लागायला. लेकरा बाळाला बायकोचा घरादाराचा छंद लागला ना, हे नाद लागलेलं आहे. म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी चिंतनातून सांगत असतात, तू नाही कडू, तुला नाद लागलेला आहे कडू. खोट्या संसाराला खरं समजायचा तुला काय लागला, कडू नाद लागला, असं लक्षात घे कडू. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, मग परमानंद पावशी. जोपर्यंत संसाराला खरं समजण्याचा छंद सुटत नाही ना, तोपर्यंत परमानंद लक्षात येत नाही. बरं, ते मिळवायचं नाही, ते आहे तुमचं स्वरूपच आहे शितू अंगा अंगी डोळे उघडे. तुम्ही अंगानच परमात्मा आहेत, फक्त तुम्ही त्या विवेकाचा डोळा उघडा. महादेवानं तिसरा डोळा उघडला की सृष्टी जळून खाक होते, आणि तुम्ही तुमच्या विवेकाचा तिसरा डोळा उघडला की सृष्टीत सिद्ध होत नाही, जाळायची गरजच नाही. क्या बात आहे. अलग लक्षात जरासं खाजवा की काय डोकं. महादेवानं तिसरा डोळा उघडला तर सृष्टी जळून जाते, आणि तुम्ही तुमच्या विवेकाचा तिसरा डोळा उघडला तर सृष्टी सिद्धच होत नाही, जाळायची गरजच नाही. असं लक्षात घ्यायची गरज आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायार झार हरी बिन. संसार कसा आहे, लटका आहे. लटका आहे म्हणजे खोटा आहे, हा भासमान आहे. जसं तुम्हाला जर पैसे द्यायचे असले, उधारी मागायला आले, आणि तुम्ही आरशातले पैसे दाखवले तर त्याचं समाधान होईल का? कारण आरशातले पैसे कसे लटके, ते दिसायला आहेत असायला नाही. तसा संसार दिसायला आहे असायला नाही. आणि तुम्ही जे संसाराला पाहणार आहेत ना, ते सत्य आहे. म्हणून ते सत्य तुमचं स्वरूप आहे, ते सत्य एक आहे, आणि ते सत्य तुम्ही जाणता. म्हणून तुम्ही जाणणारे, एक न बदलणारे, हे तुमचं स्वरूपाचं लक्षण आहे बरं का. हे तत्व आहे, हे शिवतत्वाचं लक्षण आहे. आणि शिव सुद्धा कसा आहे, हे एक आहे, त्याचा कधी नाश होत नाही, अविनाश आहे, आणि तो आनंद रूप आहे. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. आमचा भोळा महादेव फक्त एका पानावर प्रसन्न होतो. इथं बायकोला शेवण पीस करून प्रसन्न होईन. म्हणून संसारातले जीव प्रसन्न करण्यामध्ये आयुष्य घालवूच नका. कारण ते कव्हा प्रसन्न होते ना कव्हा नाराज होते, काही मिळत लागत नाही. ते इतकं करून सुद्धा ते काय म्हणते, तुम्ही गप्प बसा हो, तुम्हाला काही कळत नाही. बर, मग थोड्या वेळानं मग लेकरं बी म्हणते, बाबा तुम्ही गप्प बसा हो, तुम्हाला काही कळत नाही. बर, म्हणजे एवढं करून मला कळत नाही, म्हणजे मग आता मला कव्हा कळन बरं? तुम्ही तुमचं ठरवा कव्हा कळत. काय म्हणते तुम्हाला सगळे, बाबा तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा. बायको मध्ये, ओ तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा. मग मला कळतं तरी कव्हा? याची वाट लावल्या. मग हे सगळे आपल्याला जीव लावायले का जीव लावून तिकडे घालायले, सगळे एकट्यानं एकदाच फलाट. म्हणून देव तू सोयरा करी आता. कारण सोयरे आपली 184ची सोय लावते का मसनात जायची सोय लावते? सोयरे मसनात न्यायची सोय लावते. पण देव सोयरा असा आहे की जो तुम्हाला 184 जन्म मरणाच्या दुःखातून पार पाडण्याची सोय लावतो. म्हणून देव तू सोयरा करी आता. कारण देव कसा आहे, चांगला आहे, तुमच्यावर नाराज नाहीये बरं का. देव तुमच्यावर नाराज आहे का? तुम्ही त्याचं नाव घेऊ का न घेऊ, त्याच्याकडे तोंड करू का पाठ करू, त्याच्या अखंड श्वासाची धार चालू आहे का नाही, म्हणजे त्याची कृपा आहे का नाही आपल्यावर?
शरीरामध्ये श्वास चालू आहे ही कोणाची कृपा आहे? सासऱ्याची कृपा आहे का देवाची कृपा आहे? शरीरात श्वास नसता तर सासऱ्यानं कासरा बी हाती दिला लागू दिला नसता, बायको देणं तर लांबच राहिलं, पोरगी देणं लांबच राहिलं. म्हणून श्वास चालू आहे ही ईश्वरीय कृपा आहे. मग महाराज आम्हाला घरातले कोणीच नीट बोलत नाही हो, नीट विचारत नाही, नेहमी फडफड करते, अपमान करते. नका बोलू द्या, नका प्रसन्न राहू द्या. देव तुमच्यावर प्रसन्न आहे ना, म्हणून खुश राहा. नाराज राहू नका, तुम्ही आनंदाने राहा, आनंदाने राहा. यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाची छंदे, राम नामाची छंदे. मना श्रीराम जय राम, जय जय राम. मना श्रीराम जय राम, जय जय राम. भव सिंधू तारक नाम. श्रीराम जय राम, जय जय राम. हे आनंदानं तुम्ही काय करा, नाचा. ज्याचं दुखत ते नाचत नाचत जातं का दवाखान्यात, का कणत जाते? हो ना, हो. असं कुणी असं चांगलं माणूस आहे, फ्रेश माइंड आहे, ती असं उड्या मारीत जाईन का बरं दवाखान्यात? हा, जी रोगी आहे ना ते जाते आणि ते कणत जाते. डॉक्टर साहेब लय दुखायला, मग काय करू, असं जात. तस ज्याला भवरोग नाही तो देव स्वतः सांगायला लागला की तुम्ही फक्त माझं काय घ्या, नाव घ्या. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेना. असं कोणी नाही ऐकलं. ज्यानं नाव घेतलं ना त्याचा उद्धार झाला. आणि ज्यानं आता वाल्या कोळीला राम नाव घेता येत नव्हतं हो, त्यानं मरा 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 म्हटलं की तिथं रामाचं दर्शन झालं. ते रामायणाचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर झाले. आधी रामायण लिहिण्यात गेलं आणि मग देवाला तसं वागावं लागलं. घडले रामायण, रामाधी घडले रामायण. आधी लिहिल्या गेलं, एवढा अधिकार मिळाला. ही नामाची शक्ती. म्हणून आजा मेळा पाप राशी, तुही नेला देवा वैकुंठासी, तुही नेला देवा वैकुंठासी, तुही नेला देवा वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, दगडाला सुद्धा पाजर फोडण्याची ताकद या नामामध्ये. इथं सगळे दगड आहेत का आपण? इथं अंतकरण उपाधी, पाजर फुटणार. म्हणून पाषाणा पाजर फुटतील. आणि सगळ्याला जड योगी महानुभाव होती का, म्हणजे सगळ्यांना मूळ नर नारी लोकारे लागली समाधी, समाधी लागलेली आहे. म्हणून या नामामध्ये साक्षात फल आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. जसं साखर म्हटल्याबरोबर जिभेला गोड लागतं का? पण साखर शब्दाचा अर्थ गोड पदार्थ आहे असं लक्षात येतं. तसं शिव शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा अर्थ लक्षात यायला पाहिजे की जे अविनाश तत्व आहे ते आणि मी एक आहे. तत्वम अशी ते ब्रह्म तू आहेस. असं सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश ज्यावेळेस साधकाला होतो त्यावेळेस त्याला शिवतत्वाचं ज्ञान होत असते. म्हणून ही शिवरात्र आपण साजरी करत असतो. म्हणून संत तिथे विवेका, संताकडे काय असतो? विवेक असतो. आणि तो विवेक आपण आत्मसात करून घ्यायला पाहिजे. हाच या शिवरात्रीचा उत्सव जो साजरा करतात त्याच्या मागचा हा हेतू आहे. कारण हा पर्व काळ आहे आणि या रात्रीला शिवाचं
नामस्मरण करायला पाहिजे, रात्रभर जागरण करायला पाहिजे. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जप करायला पाहिजे. कारण या जपानं काय होत असतं, अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होत असते आणि अविनाश तत्वाकडे ती शोध घेत राहते. हा प्रवास. आणि त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की ज्याला आपण शिव म्हणू लागलो ते माझं स्वरूप आहे. शिवोहम शिवोहम. म्हणून त्यांनी काय सांगितलेले, न च प्राण संज्ञोर्न वै पंचवायु न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु. मी पृथ्वी नाही, पाणी नाही, अग्नी नाही, वायू नाही, आकाश नाही, हे पंचप्राण सुद्धा मी आहे. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम. मी मन बुद्धी चित्त अहंकार हे नाही. न च प्राण संज्ञोर्न वै पंचवायु. हे पंचप्राण मी सुद्धा मी नाही. सप्तधातू सुद्धा मी नाही. म्हणून मी कोण आहे, तर मी नित्य उपलब्ध असलेला परमात्मा हे माझं काय आहे, स्वरूप आहे. ते शिवतत्व ते प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. ते तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यामध्ये त्या सृष्टीच्या कणाकणामध्ये विद्यमान आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते तत्व म्हणजे शिव आहे, म्हणजे कल्याण स्वरूप आहे. आणि ज्याला मृत्यू नाही, ज्याला मृत्यू नाही त्यालाच कल्याण म्हणावं. कारण मृत्यू कसा आहे, आवडतो का, नाही आवडत. कोणालाच वाटत नाही की मी लवकर मारावं, माझं लवकर वाजावं, असं कोणाची इच्छा आहे का. न मरणे निर्विवाद जगापुढे. प्रत्येकाला न मरणं आवडतं आणि ते त्याचं स्वरूप असतं, असं फक्त साधू संतच लक्षात आणून देतात. म्हणून तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणून मदालसा माता आपल्या रडणाऱ्या बाळाला सांगत असते पाळण्यामध्ये की उठी वेगी पुत्रा जाई तीर्थे रे तो हिंड. जे तेथे सुदला साधू संत भेटती उदंड. तया माझी आत्मज्ञानी झोन बोले वितंड. तो तुझ बुजवील प्रचंड. तुला ज्ञानाची भूक लागलेली आहे, तुझा तवा तापलेला आहे. त्रिविध तापे तापलो रामराया, परम दीन दयाळा निरसी मोह माया. हे मायेचं आवरण आहे ना, ते भंग करण्यासाठी हे शिवतत्व कामी येत असतं. आणि तेच शिवसत्व जागृत करण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून ही माता सांगते की तू तीर्थाला जा, तिथं तुला साधू संत भेटतील, जे आत्मज्ञानी आहेत, जे वितंडवाद घालणार नाहीत. फक्त तुला, कारण कथा ऐकू ऐकू बुद्धीचा चोथा झालेला आहे. आम्हाला आमची कथा सांगा. आणि ही कथा लावायला तुम्हाला जास्त काही खर्च लागत नाही. तुम्ही कथा करायला 30,000 द्या, 35,000 द्या, तुम्हाला फक्त 7,000 काम करून देऊ. किती? 7,000. 3 दिवसाची कथा लावा, तुम्हाला सगळं आत्मज्ञान सांगून देऊ बरं का. कारण ही जी कथा आहे ना, ही अगाध हे मोक्ष कथा. येथ जयाशी मोक्ष अवस्था, तेने देहाभिमानाची या माथा. पाय देवनी आदरे श्रवणार्थारी घा. आदरानं श्रवण करा, कारण इथं तुमची स्वरूपाची ओळख होणार आहे. मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे याची ओळख व्हायला पाहिजे. जसं नवीन आलेली सून असते ना घरामध्ये, तिला सगळे परिचय माहिती. दीर कोणे, ननंद कोणे, भाया कोणे, सासरा कोणे, सासू कोणे, फक्त मालक कोणे एवढंच माहित नाही. तर किती चुकलं हा. अहो सगळं चुकलं. ते म्हणे इतकुस तर चुकलं ना. अरे इतकुस नाही, ते सगळं चुकलं. इकडे बी दादा आणि तिकडे बी दादा, म्हणून तर सगळ्या वाद झाला. म्हणून ओळख व्हायला पाहिजे. ओळखी नाही तरी जाल अघोरागा. म्हणून ओळखीला हरी धन्य तो संसारी. संसारामध्ये धन्य कोण आहेत, कोण आहेत सांगा ना. जप करणारे, तप करणारे, सप्ते करणारे, पंक्ती घालणारे. ओळखीला हरी धन्य तो संसारी. ज्यानं हरीला ओळखलं, आत्मरूपानं ओळखलं की तू आणि मी एकच आहे, दोन नाही. तुझ माझी ऐशी परी जैसे तरंग सागरी. देवा तू समुद्र आहे तर मी तुझा तरंग आहे. तुम भय सोना हम भय सुहागा. आमच्या मीराबाई तान मारतात देवावर. देवा
तू नुसतं सोनं आहे रे, आम्ही अलंकृत सोनं आहे. आता गळ्यामध्ये समजा सोन्याचा असा तुकडा घातला तर ते शोभतो का शेवनपीस शोभते? क्या बात आहे. शेवनपीस अलंकृत सोनं आहे आणि ते तुकडा काय सोनच आहे पण अलंकृत नाही. तस हा शोभत नाही. तसं मीराबाई सांगते देवा तू नुसतं सोनं आहे. कारण ब्रह्म तर ब्रह्म आहे का नाही आम्हाला काही माहित नाही, पण जीव आम्ही जीव दशेला आलोत ना. आमच्या समोर संसार आहे पण दिसत असताना आम्ही संसार खोटा ठरवलेला आहे आणि आम्ही त्याचे अधिष्ठान आहोत. अध्यस्त संसाराचे अधिष्ठान रूप परमात्मा आम्ही आहोत, म्हणून आम्ही शोभलेले ब्रह्म आहोत. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला त्रिवार सांगितलेलं आहे की तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहे. ही तुमची खरी ओळख आहे आणि ही ओळख झाल्याशिवाय हे शरीर सोडू नका. गात्रे माझी पांडुरंगा नको जाऊ देऊ भंगा. देवा एवढं गणित सुटू दे आणि एवढं गणित सुटलं तर मग ह्याला कव्हा बी नाही, याला तेरा तुझको अर्पण क्या लागेल. कारण देवानं कशासाठी दिलेले? हे गणित सोडवण्यासाठी दिलेले. आणि हे गणित सुटलं की मग हे तू कव्हा बी नाही. कारण हे काय जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा कि मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. हे शरीर म्हणजे काय आहे? किरायाचं घर आहे. हे कधी बी तुम्हाला सोडावंच लागणार आहे. आज उद्या तुम्ही म्हणते मी सोडणार नाही, काय नाही, बळजबरी चलतच नाही, हट्ट चलत नाही. जेव्हा काळाची उडी पडेल बा, जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली तुका म्हणे तुझं सोडविना कुणी एका चक्रपाणी वाचून या. त्यावेळेस तुला देवा वाचून कुणी सोडवणार नाही. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नहे देवा. तुम्हाला जर सुख पाहिजे तर तुम्ही देव आपलासा करून घ्या. मेरे तो गिरधर गोपाल दुसरा नकोय. मी माझा कोण आहे? माझा श्री कृष्ण परमात्मा आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. माझा सर्वस्वी कोण असेल तर कृष्ण आहे. माझा शिव आहे, माझा महादेव आहे, माझा भोळा मला तारून देणार आहे. मी त्याला शरण आलेलो आहे. म्हणून आज या शिवरात्रीला आपण सगळ्यांनी मिळून त्या शिवाला शरण जायचं आणि शरण झाल्यानंतर शिवतत्व काय आहे ती त्याची ओळख करून देतात. म्हणून बोलायचं फार आहे पण वेळेअभावी आपल्याला आवर्त घ्यावा लागणार आहे. कारण 12:30ला किती वाजले आता? वेळ झालेला आहे. म्हणून झालेली सेवा शिवचरणी अर्पण करू आणि आपल्या सेवेला विराम देऊ. तत्पूर्वी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की येत्या 2 महिन्यामध्ये श्री सावता महाराजांचं महात्म्य आहे ते अर्थासहित महात्म्य प्रकाशित होणार आहे. आणि ही सुवर्ण संधी आपल्याला ती आलेली आहे, ती आपल्याला वाचायला मिळणार आहे, ग्रंथ उपलब्ध होणार आहे. हीच ती बातमी आहे. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. हर हर महा